नमस्कार मित्रांनो, विन दोघातील हे तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये स्वानंदी आणि समर यांचं फोनवर बोलणं झाल्यानंतर आजी येते. आजी हे सर्व काही ऐकते आणि हसते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघा, मी त्यांना असं म्हणाले की तुम्ही एकदा चिंगी बरोबर लग्न करायला अंशुमनला तयार करा, अंशुमनशी बोला. त्यावरती ते म्हणालेत मी बोलतोय. आजी म्हणते की हो म्हणाला ना तो, आणि माझी मात्र चिंता दूर झाली. त्यावरती स्वानंदी म्हणते आजी हे बघा, आपल्याला थोडंसं सतर्क राहावं लागणार आहे. आणि हे बघा, आम्हाला तर आता हेच कळत नाही की अंशुमनने चिंगीला धमकावलं नको होतं. अर्पिता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. मलिका तर रूम मध्ये आहे आणि तिला काहीतरी आता टेन्शन मध्येच असते. आणि तेवढ्यात अंशुमन येतो. अंशुमन म्हणतो की काय मॉम, कशासाठी बोलवलंस? तर मलिका म्हणते की हे बघ, ती म्हातारी काही ऐकायला तयार नाही. आणि आता ही चिंगी आणि स्वानंदी मात्र एक झालेले आहेत. चिंगी काही माघार घेणार नाही. मग मला असं वाटतं की म्हातारी तर ऐकणार नाहीच, परंतु आपण समरला मात्र आपल्या हाताशी घेऊयात. म्हणतो की त्याने काय होणार आहे, कारण समर दादा हा चिंगीच्या बाजूने आहे. तर मलिका म्हणते की हे बघ, अरे आपण आल्या मात्र त्याला असं काहीतरी म्हणजे करायचं, असं दाखवायचं की तू चिंगीला मात्र घराच्या बाहेर काढून टाकेल. तर अंशुमन म्हणतो की अगं मॉम, तू काय बोलतेस? अगं असं बिनधास्तपणे बोलू नकोस. मलिका म्हणते की हे बघ, बिनधास्तपणे नाही, जे आहे ते बोलते मी. अंशुमन म्हणतो की हे बघ मॉम, दादा किती काही झालं तरी चिंगीला घराच्या बाहेर काढणार नाही. तो स्वतःची जी काही विष आहे तो किती जपतो, आणि किती काही झालं तरी तो चिंगीला घराच्या बाहेर नाही काढणार. मलिका म्हणते की ओ का, मग तुला काढलं तर चालेल का? आणि हे बघ आरा, तुला माहिती आहे की इतक्या वर्ष मात्र मी जे काही सांगेल तर ते समर ऐकतो. आणि मी त्याला असंच करून ठेवलं होतं, प्रत्येक गोष्ट त्याने आपली ऐकावी म्हणून. प्रत्येक नस आणि नस मला माहिती आहे. मलिका अजून हरली नाही. जर मी ठरवलं तर खूप काही करू शकते. अंशू विचारतो की मग सांग काय करायचं आहे. मलिका म्हणते की हे बघ, आपण समरला मात्र काहीतरी स्टोरी बनवून चिंगीबद्दल सांगूयात. आपण त्याला असं सांगायचं की ते मूल तुझं नाही, तू मात्र प्रेशर मध्ये येऊन ते तुझं आहे असं मान्य केल्याचं सांगायचं. कोणीतरी आता मुलगा असा उभा करायचा आणि ते त्याचं मूल आहे असं मात्र आपण त्याला दाखवायचं. म्हणजे चिंगीना सगळ्यांच्या समोर तोंडावर पडली पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र ही अर्पिता धावतच येते. या दोघांचं बोलणं ऐकून मम्मा मम्मा करत, म्हणजे स्वानंदीचं आणि आजीचं. तेव्हा मलिका विचारते की काय गं, काय झालं, काय इतकी ओरडत आलीस? अर्पिता म्हणते की अगं मम्मा, त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. ती स्वानंदी आणि आजी या दोघींचं बोलणं मी ऐकलं. तेव्हा आता मलिका म्हणते की आता नवीन काय आहे? तर अर्पिता म्हणते की हे बघ, आता मात्र ते अगोदर सारखे राहिलेले नाहीत, ते दोघं फ्रेंड झालेले आहेत. तर मलिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, मी कसं विसरले. समर जरी बाहेर गावी असला आणि तो स्वानंदीच्या टचमध्ये तर असणारच. स्वानंदीने मात्र आता हे सुद्धा सांगितलं असेल की मी म्हातारी बद्दल, म्हणजे म्हातारीच्या जवळ चिंगीबद्दल बोलले. चिंगीला या घरची सून बनवायला मी नाही म्हटले. आणि आता समरने माझ्याबद्दल काय विचार केला असेल. त्यानंतर आता हा अंशू म्हणतो की स्वानंदी आणि ही चिंगी काय मध्ये मध्ये करत असतात, नको तिकडे येत असते. आता काहीतरी हिचं करावंच लागेल. आणि आता ती अंशुमनला म्हणते की किती काही झालं तरी त्या मोलकर्णीचं आणि तुझं लग्न व्हायला नको. अर्पिता म्हणते की नक्की नक्की ना? तर लगेच अंशुमन अर्पिताची शपथ घेतो. अर्पिता म्हणते की हे बघ मॉम, मी आता मरणार आहे, कारण हा खोटी शपथ घेतोय. त्यानंतर मात्र इकडे स्वानंदी चिंगीचे डोळे बंद करून तिला आतमध्ये घेऊन येते. तर चिंगी म्हणते की बहिणी, काय आहे सरप्राईज? तेव्हा आता स्वानंदीने चिंगीच्या रूममध्ये आता लहान बाळाचे फोटो, खेळणी वगैरे सगळं काही ठेवलेलं असतं. आणि जेव्हा ती आता तिचे डोळे उघडते आणि तिला सरप्राईज असं म्हणून ओरडते, चिंगी आता ते सर्व काही बघून खूप खुश होते. अय्यो वहिनी, अहो हे सर्व काय आहे, किती माझ्यासाठी कर, आणि ह्या बाळांचे फोटो किती गोड आहेत. आणि वहिनी अहो, ही माझीच रूम आहे ना नक्की? असे खुश होत विचारते. तर स्वानंदी म्हणते की हो अगं, तुझीच रूम आहे, फक्त ती छान सजवलेली आहे, नवीन आहे, आणि तुला आवडली का असं विचारते. तर ती म्हणते की हो वहिनी, मला नक्कीच आवडली, आणि हे छोटे छोटे टेडी खूपच खुश आहे, म्हणजे खूपच छान आहेत. आणि हे बघा वहिनी, बाळ नक्की या सोबत खेळेलच. स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, अगं तू जर झोपताना गोड बाळांचे फोटो बघत झोपली तर तुला वाईट स्वप्न अजिबात पडणार नाही. चिंगी आता खूपच खुश असते आणि तिला गोळ्या आणण्यासाठी तिने पाठवलेलं असतं. आणि तोपर्यंत ही सर्व तयारी केलेली असते. आणि म्हणते की हे बघ, तुला मात्र बाहेर चालण्यासाठी आणि त्या गोळ्या आहे व्हिटॅमिनच्या, तर त्या बाईला, गरोदर बाईला घेणं खूप अगदी उपयुक्त असतं. आणि हे बघ, तू जर आता बाहेर असा फ्रेश हवेत गेली, व्यायाम वगैरे केला तर बाळासाठी खूप चांगलं राहील आणि तुझ्यासाठी सुद्धा. म्हणून स्वानंदीला छान प्रकारे समजावते. हे बघ, इथून पुढे मात्र छान काळजी घ्यायची.
पण वगैरे सगळं काही वेळेवर करायचं, जे वाटेल ते खायचं. तर चिंगी म्हणते की वहिनी, अहो इतकी काळजी नका करू माझी प्लीज, कारण माझी लायकीच नाही. सो आनंदी म्हणते की हे बघ चिंगी, शांत राहायचं, असं बोलायचं नाही, बाळ ऐकतो. आणि तुला आनंदी बाळ हवं आहे की 24 तास रडणारं बाळ? तेव्हा चिंगी आता खुशच म्हणते की वहिनी, आनंदी बाळ हवं आहे आणि सकारात्मक विचार करायचे, टेन्शन अजिबात घेण्याची गरज नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ, अगं तू कायम मात्र एकटी नसणार, मी आणि राजवाडे कायम तुझ्या सोबत असणार आहोत. आता चिंगी खूप खुश होते आणि ओके असं म्हणते. तर इकडे आता आजी हॉलमध्ये बसलेले आहेत. मलिका, अर्पिता यांना काहीतरी आता बोलायचं असतं म्हणून तेथे येतात, एकमेकींना खुणावत असतात. आता अर्पिता खुणावते, मम्मा तू बोल. आजी पेपर वाचत आहे तर मलिका म्हणते की आई, अहो एक बोलायचं होतं, बोलू का? आजी विचारते की काय गो, कशाबद्दल बोलायचं होतं? म्हणजे समरशी तुमचं बोलणं झालेलं आहे का ते विचारायचं होतं. म्हणजे समोरचा नक्की आता ह्या विषयावर काय प्लॅन असेल अंशुमन बद्दल, तो तुम्हाला सांगितलं का त्याने? आता आजी विचारते की कुठल्या संदर्भात तू बोलते? मलिका म्हणते की आई, अहो तुम्ही असं का करतात? अंशुमनच्या संदर्भात मी बोलते. आणि हे बघा, आजी आता हळूच म्हणते की तुझी कटकट मात्र सुरूच आहे. आणि आता पिंट्या असं म्हटला की तो आल्यानंतर चिंगी आणि अंशुमन या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. मलिकाला लगेच राग येतो, म्हणजे माझ्या अंशुमनचं आयुष्य तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे, तर हे ठरूनच टाकलेलं आहे. तर आजी म्हणते की नाही ग, अगं हे कोणी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करणार, चिंगीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. अर्पिता म्हणते की आजी तू विचार केलास का, ती साधी नोकर आहे, कधीतरी तिला नोकरासारखं वागवा. तेव्हा आता आजी अर्पितावर ओरडते की तू कशाला मध्ये बोलतेस, तुझा काय संबंध? मोठे बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नसतं, म्हणून तिच्यावरच ओरडते. तर मलिका लगेच म्हणते की आपली कुठे चुकीचं बोलते, आणि म्हणून मात्र आपण अंशुमनचं बळी द्यायचं आहे का? त्यापेक्षा आपण चिंगीला समजावू, तिला हवे तेवढे पैसे देऊ आणि इथून एकदाच कायम निघून जायला सांगू. तसंही मुलाला जन्माला घालण्याचा निर्णय तर तिचा आहे. तिने तेव्हा आपल्याला विचारलं होतं का? नाही ना, मग कशाला तिचा विचार करायचा? तेव्हा आजी लगेच स्पष्ट शब्दात म्हणते की अंशुमनची चूक आहे आणि त्याने जे चुका केलेल्या आहे त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतील. तेवढ्यात ते स्वानंदी येते आणि स्वानंदी म्हणते की हो अगदी बरोबर. मलिका म्हणते की हे बघ स्वानंदी, मी तुला एक स्पष्ट शब्दात सांगते, तो चिंगी बरोबर लग्न नाही करणार. तर आजी म्हणते की करावं लागेलच, आणि जर त्याने केलं नाही तर पिंट्याने मात्र त्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढावं. मग मलिका म्हणते की हो, तुमचं काहीही झालं तरी घराच्या बाहेर धमकी लगेच काढण्याची धमकी देतात. आणि हे बघा आई, तुम्ही घरातील मोठे आहात तरी सुद्धा तुम्ही नातवाच्या भल्याचा विचार का करणं सोडून दिलं? आजी म्हणते की तुला जे हवं आहे ते बोल. त्यावरती मलिका म्हणते की बरं ठीक आहे, असं जर असेल तर तुमच्याशी बोलून तर उपयोगच नाही. आजी म्हणते की हे बघ पिंट्या सुद्धा तुझं नाही ऐकणार, आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीला तो मात्र पाठिंबा देत नसतो, हे लक्षात ठेव. मलिका आता ओरडत असते की तुम्ही हे सगळं का करतात? माझा अंशुमन या घराचा शत्रू आहे का? तो या राजवाड्यांचा वंश आहे, मुलगा आहे या घरातील. तुम्ही मात्र आता ती कॅरेक्टर लेस असणारी मुलीशी त्याचं लग्न का लावून देण्याचा प्रयत्न करतात? आनंदी मात्र आता काकूला समजावतो की तुम्ही प्रत्येक गोष्टीला चिंगीला दोषी का ठरवतात? अंशुमन सुद्धा तितकाच दोषी आहे, त्याने सुद्धा चूक केलेली आहे, आणि चिंगीला मात्र तुम्ही कायम अगदी गरीब, मोलकरीण, थर्ड क्लास असं काही बोलत असतात. मग तुमच्या मुलाने काय केलं? तुमचा मुलगा जर तिच्याशी असं वागला नसता तर मात्र आता ही वेळ त्याच्यावर आलीच नसती, म्हणून तुम्ही कायम चिंगीला दोषी ठरवतात. परंतु अंशुमनची सुद्धा तितकीच चूक आहे, लक्षात घ्या. चिंगीच्या भोळेपणाचा आणि साधेपणाचा जो काही त्याने फायदा घेतलेला आहे त्याची चूक आहे, आणि हे मात्र त्याने या अगोदर सुद्धा केलेलं आहे, आणि ते मात्र मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देण्याची गरज मात्र मला नाही वाटत. मलिका म्हणते की हो मी त्याचे दोष कबूल करते, पण तो आपला मुलगा आहे, मग जगासमोर हे सगळं त्याचं दोष वगैरे घेऊन यायचं का? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, कोण चूक आहे कोण बरोबर आहे या पलीकडे जाऊन मात्र सत्य काय आहे की चिंगी प्रेग्नेंट आहे, हे लक्षात घ्या, आणि ते पण अंशुमनमुळे. हे सगळं तुम्ही कसं दाबणार आहात आणि झाकणार आहात बरं? तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ स्वानंदी, त्या मुलीला इतकी अक्कल नाही, आणि डोक्याला हात लावते. तर स्वानंदी म्हणते की पुन्हा पुन्हा तुमचं तेच, तिला अक्कल नाही, ही तर लहान होती, मग मूल होऊ नये, आणि अंशुमन मोठा आहे, मग तो सुद्धा मूल होऊ नये म्हणून काही गोष्टी करू शकला असता, तरी सुद्धा इथे आपण तिची अक्कल का काढतो बरं? तेव्हा आता मलिका म्हणते की पण प्रश्न तिचा आहे, आणि आता आपल्याला सगळ्यांना तिचा पुळका आहे, त्यामुळे तिने सुद्धा विचार करायला हवं होता. तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ, आता त्याने कुणाशी लग्न करायचं हे सुद्धा तुम्ही त्याला जबरदस्तीने ठरवतात. तर आता स्वानंदी म्हणते की हे बघा, त्याने जे करून ठेवलेलं आहे, जे कृत्य आहे त्याचं, आणि तेच त्याचं भविष्य ठरवतो, आणि फक्त त्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करतोय. मलिका आता चांगली धमकी देते. मलिका म्हणते की जर चिंगीचं लग्न अंशुमनशी होणार असेल तर माझ्या सरण्याला मात्र अगोदर 7 फेरी द्यावे लागतील. आणि तेवढ्यात चिंगी बाहेर येते तर लगेच मलिका तिच्यावर ओरडते, काय ग तुझं काय आहे इथे? तू इथे
कशाला आली. तेव्हा आजी आता मलिकावर ओरडते. तर मलिका म्हणते की हे बघ आई, आपण आपल्या फॅमिली मॅटर बद्दल बोलतो. तर स्वानंदी म्हणते की आपण तिच्या आयुष्याच्या मॅटर बद्दल बोलतोय. तिला सुद्धा ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती येथे थांबू शकते. आणि मुळात म्हणजे राजवाड्यांचा फोन याच विषयावर आता येणार आहे. त्यामुळे ती चिंगी येथे असणं आवश्यक आहे. तेव्हा आता मलिकाला खूपच राग येतो. मलिका लगेच आता जोराने चिंगीला ढकलून देते, पण स्वानंदी तिला धरते आणि काकूकडे रागाने पाहत असते. आजीला सुद्धा आता ह्या काकूचा खूपच राग येतो. स्वानंदी विचारते की तुम्ही काय करतात. अहो ती प्रेग्नेंट आहे याचं तरी भान ठेवा. आणि हे बघा बास करा. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणं आहे ना ते थांबवा. तुमच्या लेकाने जे काही केलेलं आहे ना तेवढा पुरं झाला. तेव्हा लगेच आता मलिकाला खूपच राग येतो. अगं तिने माझ्या अंशूला छळलेलं आहे. माझ्या अंशूच्या आयुष्याची वाट लावलेली आहे. तरी सुद्धा हिचं पोट भरलेलं नाही. आणि आता मात्र हिचा आमच्या इस्टेटीवर डोळा आहे. आणि जेव्हा तिने चेन चोरली होती तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं. तेव्हा चिंगी बिचारी आता रडत असते सगळे काही आरोप सहन करून. आणि स्वानंदीला मात्र आता मलिकाचा खूपच राग येत असतो. चिंगीवर भलतेच आरोप ती करत असते. त्याच दिवशी जर मी तिला हकललं असतं तर आज हा प्रॉब्लेम आलाच नसता. म्हणून तिच्यावर दात खात असते. आणि आता आजी सुद्धा ही मलिकावर ओरडते. तर मलिका म्हणते की आई, हे सगळं मी खरं बोलत आहे. ही मुलगी जे काही वागते ना ते तिने मुद्दाम सर्व घडून आणलेलं आहे. तर आणि आई हे बघा, मी तुम्ही विचार करा, मेहंदीच्या वेळेस सुद्धा हे सगळं काही घडलं होतं. तेव्हा सुद्धा मी यावरूनच चिडले होते. मग तेव्हाही हे सर्व का सांगितलं नसेल. आणि बरोबर आईन लग्नामध्ये आली आणि हा तमाशाईने केलेला आहे. हे सगळं ती मुद्दाम करत आहे. आणि माझ्या अंशूचं लग्न मोडलं. त्याचा किती अपमान झाला सगळ्यांच्या समोर. ही मुलगी आहे ना ती काय लेवलची कारस्थानी आहे शी. म्हणून आता चिंगीवर आरोप करत असते. चिंगी बिचारी रडते, पण स्वानंदी काकूकडे रागाने बघत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते की ती मात्र आज गरोदर आहे. तर तुमच्या मुलाने केलेल्या चुकीमुळे तिला का दोषी ठरवतात तुम्ही. तेव्हा आता मलिका म्हणते की हे फक्त ती गरोदर आहे. हे मात्र ती आपल्याला अगदी अगोदर सांगू शकली असते. तिने तसं केलं नाही. तिच्या पद्धतीने मात्र सर्वांसमोर तिने ही न्यूज बाहेर आणली. हे मात्र तिचे खरे रंग आहेत आणि ते आपल्याला कळालेले आहे. सगळ्या पाहुण्यांच्या खाली आपली मान खाली घालायला लावली. तेव्हा आता चिंगी विचारी रडत असते, कारण तिच्यावर इतके आरोप होतात. आणि अर्पिता सुद्धा रागाने पाहते. तर स्वानंदी आजी यांना मात्र मलिकाचा खूपच राग येत असतो. आणि मलिकाचा पुन्हा कांगावा सुरू होतो की लोक आपल्याबद्दल काय काय विचार करत असतील. आपल्या तोंडामध्ये शेण त्यांनी फेकलं असेल. मी तर याचा विचार सुद्धा करू शकत नाही. हे सगळं आहे तर त्या ह्या चिंगीमुळे झालेले आहे. कितीही माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मात्र मी माझ्या जीवाची पर्वा न करता अंशुमनचं लग्न मात्र इच्छासी मी होऊनच देणार नाही. तेवढ्यात मात्र आता अंशुमन लग्न वगैरे करून घरी येतोय आणि म्हणतो की माझ्या लग्नाची काळजी कोणीच करू नका. आणि तेवढ्यात असं सगळेजण बघतात तर काय पूर्णपणे शॉक होतात. आणि तो पुढे येतो आणि म्हणतो की कारण माझं लग्न झालेलं आहे. सगळेजण धक्क्यानेच पाहत असतात. आता मलिका म्हणते की अंशू, अरे तू काय बोलतोय. तर अंशू म्हणतो की तू जे काही ऐकलं ना तेच, माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता मात्र माझा चिंगीशी लग्न करण्याचा काही प्रश्न येतच नाही. तेव्हा आता मलिका म्हणते की एक मिनिट, तू कुणाच्या परवानगीने हे लग्न केलं. मी तुझी आई आहे, तू मला कसं सांगितलं नाहीस रे. आणि एक मिनिट, ती मुलगी आहे तरी कोण. तेव्हा अंशुमन मलिकाला शांत राहायला सांगतो. आणि हे बघ, हे जे काही आहे ते इतकं घाई झालं आणि तुम्हाला मात्र मला सरप्राईज द्यायचं होतं. आजी म्हणते की डोकं फिरलेलं आहे का अंशू. अरे सरप्राईज देण्यासाठी ही काही अगदी छोटी गोष्ट आहे का. आणि हे बघ, तुला चिंगीशी लग्न करायचं आहे. भलत्याच कुणाशी लग्न झालं हे का सांगतोस तू. अंशुमन म्हणतो की भलत्या कुणाशी नाही आजी. अगं माझी बायको आहे ना ती तर तुमच्या ओळखीचीच आहे. तिचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे आणि ती खूप चांगली मुलगी आहे. आणि सगळ्यांना मात्र ती खूप आवडेल. खास करून मात्र वहिनीला. ती वहिनीच्या तर खूपच जवळची आहे ती. आनंदी म्हणते की माझ्या जवळचं कोणी असं बेगर अकलीचं नाही, कारण तुझ्या बरोबर लग्न करेल म्हणून. आणि चिंगीचा सुद्धा नाईलाज आहे की तुझ्या बरोबर लग्न करावं लागतं म्हणून. तर अंशुमन म्हणतो की अहो चिंगीचं सोडा, माझी बायको खूप क्यूट आहे, अगदी हुशार, टॅलेंटेड, सगळे गुण मात्र तिच्यामध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की एक मिनिट अंशुमन, तू काय केलंस. तू अजून एका मुलीला फसवलंस का. आणि तू बाप होणार आहे त्यावरून इतका मात्र घरामध्ये आता हा सगळा प्रकार घडत आहे. तू मात्र आता या घरात लग्न करून आलेला आहे असं सांगतो. तू काय केलं ते मला माहिती नाही, परंतु आता तू चिंगीवर तर अन्याय केला, परंतु ह्या मुलीवर सुद्धा तू लग्न करून खूप मोठा अन्याय केलेला आहे. अंशुमन म्हणतो की अगं शांत हो वहिनी, स्वतःच्या भाऊजीची कोणी तक्रार करते का असं. माझी बायको स्टार आहे, तिला मात्र सगळीकडे ग्रँड एंट्री लागते. म्हणूनच मात्र मी तिला माझ्यासोबत घेऊन नाही आलो आणि ते सुद्धा तिला नाही आवडलं. मला मात्र तिच्यासाठी स्वागतासाठी रेड कार्पेट टाकायचं आहे, वाटेत फुलं टाकायची आहे, ज्या कोमल पायांना त्रास व्हायला नको म्हणूनच. आणि एकच मिनिट आणि जोरात शिट्टी वाजवतो. तेवढ्यात मात्र आता त्याने एक शिट्टी वाजवल्यानंतर सगळी काही तयारी होते. सगळे नोकर आहे तर ते कामाला लागतात. रेड कार्पेट वगैरे अंथरलेलं असतं. मस्त आता डेकोरेशन केलेलं आहे. तिच्या गृहप्रवेशाची तयारी केली आहे. शेवटी ती संधी
आलेली आहे, वेळ आलेली आहे, तुम्ही रेडी आहात ना? आणि तेवढ्यात मात्र आता तो म्हणतो की चला रेडी राहा, माझी वाईफ आहे तर ती सुष्मिता अंशुमन राजवाडे. आणि लगेच तो सुष्मिताच्या हातामध्ये हात देतो. सुष्मिताला बघितल्यानंतर आता स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते, तिला सुद्धा धक्का बसतो आणि बाकी सगळ्या राजवाड्यांना सुद्धा. आनंदी तर पूर्णपणे शॉकच होते. अंशुमन आणि आता सुष्मिता एकमेकांकडे बघून हसत असतात, एकमेकांच्या हातामध्ये हात असतो आणि तो आता सुष्मिताच्या हाताला धरून घरामध्ये गृहप्रवेश करतो. तेव्हा स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येते. शेवटी अंशुमनने हे जे काही केलेलं आहे तर स्वानंदीला खूप मोठा धक्का दिलेला आहे. त्यानंतर इकडे बाबा मात्र आता हे मंदाचं आधार कार्ड शोधत असतात. सगळे डॉक्युमेंट्स आहे पण आधार कार्ड नसतं, म्हणून ते मंदाला फोन करतात. मंदा फोन उचल फोन, पण मंदा काही फोन सुद्धा उचलत नसते. तर बँकेची सुद्धा वेळ संपत आलेली आहे. नक्की मंदा गेली कुठे म्हणून बाबांची चिडचिड होत असते. आणि तेवढ्यात अधिरा आणि रोहन बाहेर येतात आणि दोघंही विचारतात की बाबा काय झालं, केवढा पसारा केलेला आहे. बाबा म्हणतात की अगं काही नाही, मंदाचं आधार कार्ड शोधतोय, बँकेमध्ये जायचं आहे, आधार कार्डच सापडत नाही. तर रोहन म्हणतो की ठीक आहे, आम्ही आमच्या रूम मध्ये बघतोय. बाबा म्हणतात की अरे आपण सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत तर ते एका ड्रॉवर मध्ये ठेवत असतो, तिकडे शोधून काय उपयोग होणार आहे बरं, मग तुझ्या कपाटामध्ये कसं असू शकेल. रोहन म्हणतो की हो बाबा तुमचं बरोबर आहे. तो मंदाला फोन करायला सांगतात. तेव्हा आता रोहन म्हणतो की ठीक आहे बाबा मी ट्राय करतो. मंदा काही फोन उचलतच नसते. तिला सुद्धा कॉल करते आणि रोहन सुद्धा, पण काही ती फोन उचलत नाही. बाबा म्हणतात की मग ती कुठे गेली, सकाळी सकाळी मात्र गेली कुठे. रोहन म्हणतो की बाबा तुम्हाला सुद्धा माहिती नाही की ती कुठे गेली म्हणून त्यांना आता खूप टेन्शन येते की ही मंदा कुठे गेली. त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घराची आता अंशुला म्हणते की हा सगळा काय प्रकार आहे, अरे हा सगळा काय प्रकार आहे, तुझं लग्न चिंगीची व्हायचं आहे, कसला हा फाजीलपणा आहे. अंशुमन म्हणतो की आजी अगं फाजीलपणा नाही, मी रजिस्टर मॅरेज केलेला आहे, 100% लिगल, आणि तुम्हाला त्यासाठी पुरावा लागेल. म्हणून तो लगेच आता केतकर साहेबांना आतमध्ये बोलावतो आणि हे माझ्या ओळखीचे केतकर साहेब आहे, यांच्या मदतीने आमचं काम आहे ते फास्ट होऊ शकलं. रजिस्टर मॅरेजच्या आधारे मात्र आमचं लग्न हे लगेच होऊ शकलं. साहेबांना सांगायला लावतो तर केतकर साहेब म्हणतात की हे बघा राजवाडे यांची जी काही लग्नाची म्हणजे सगळं काही कायदेशीररित्या झालेलं आहे आणि पुढच्या 24 तासात त्यांच्या लग्नाचं जे काही आता हे रजिस्टर पद्धतीने झालेले लग्न आहे तर त्याचा फॉर्म सुद्धा मिळेल. चिंगीला मात्र आता धक्काच बसतो आणि तिला चक्कर यायला सुरुवात होते. स्वानंदीला सुद्धा आता खूप मोठी शॉक होते. ती मलिका अर्पिता ह्या सुद्धा अगदी धक्क्यानेच पाहत असतात. तर स्वानंदी आता शॉक मध्येच विचारते की एक मिनिट, रजिस्टर मॅरेज करण्यासाठी मात्र 2 साक्षीदार लागतात, मग कुणाच्या मर्जीने तुम्ही हे लग्न केलेलं आहे असं विचारते. तेवढ्यात तिथे मंदा येते आणि मंदा म्हणते की माझ्या साक्षीने. मंदाला बघून तर आता सगळ्यांना मात्र आणखीनच धक्का बसतो. तर अंशुमन म्हणतो की या सासूबाई, अहो लेकीच्या घरात नाही परंतु तुमच्या जावाईच्या घरात मात्र नक्की या. तर मंदा म्हणते की हो, माझ्या मंदीने हे लग्न झालेलं आहे आणि मीच यांच्या लग्नाची साक्षीदार आहे. आणि तिच्यासोबत काही 3 बायका घेऊन येते आणि सांगते की हो माझ्यासोबत हे 3 बायका सुद्धा होते. अंशुमन मंदाला म्हणतो की सासूबाई यांचा अजून सुद्धा विश्वास नाही बसत. तर मंदा म्हणते की हो मग रजिस्टर दाखवा. तेव्हा अंशुमन सगळ्यांना आता ते त्यांचं कोर्ट पद्धतीने जे काही रजिस्टर पद्धतीने हे लग्न झालेलं आहे तर ते सगळं रजिस्टर मधील आता डॉक्युमेंट्स दाखवतो. आणि तेवढ्यात मात्र आता तो केतकर साहेब आणि त्या बायकांना जायला सांगतो. तेव्हा स्वानंदी रागाने मंदाच्या पुढे येते आणि म्हणते की आई तू काय केलंस, ह्या मुलाचं सगळं काही कर्तृत्व माहिती असताना तरी सुद्धा तू काय हे लग्न लावून दिलं. चिंगी मात्र याच्या मुलाची आई बनणार आहे, लक्षात आहे तुझ्या, तुला सगळं काही माहिती आहे, तरी सुद्धा तू आपल्या सुष्मिताचं लग्न त्याच्याशी लावून दिलं, काय हे सर्व केलंस तू. तेव्हा आता मंदा म्हणते की स्वानंदी अगं त्यांचं एकमेकावर प्रेम आहे. स्वानंदी म्हणते की डोंबल्याचं प्रेम, ह्या माणसाला फक्त आणि फक्त खोटेपणा करता येतो, प्रेम वगैरे काही करता येत नाही, लक्षात घे. हे सगळं आई तुझ्या डोळ्यासमोर झालं तरी सुद्धा तुझ्या लक्षात का आलं नसेल काही. आणि तेवढा सुष्मिता म्हणते की स्टॉप इट ताई, आमचं एकमेकावर प्रेम नाही हे तू का ठरवतेस, आमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणूनच तर आम्ही लग्न केलं आणि मला माहिती होतं की नक्की असंच रिॲक्ट होणार. मलिकाला तर आता हे बघून आणि ऐकून आनंद तर होत असतो. आणि सुष्मिता म्हणते की मी म्हणूनच तुला अगोदरपासून काहीच सांगितलेलं नव्हतं. अगं मी तुझी सुष्मिता बहीण, तू मात्र माझ्या लग्नासाठी एन्जॉय केला पाहिजे, तू तर माझं वेलकम केलं पाहिजे. आणि हा जो काही ड्रामा तू का करत बसलीस. आणि ताई खरंच तू खूप सेल्फिश आहे, तुला काय वाटतं की ह्या अंशुमनचं लग्न मात्र ह्या मेडशी व्हावं. आनंदीला खूपच राग येतो. स्वानंदी सनकनी आता सुष्मिताच्या कानामागे ठेवून देते. तेव्हा आता सगळेजण शॉक होऊन बघत असतात. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपलेला आहे. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.